नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मुलांनो, आपल्या जीवनातील काही मौल्यवान गोष्टी म्हणजे आपले आई वडील, बहीण भाऊ किंवा एखादी वस्तू असते आणि आपलं घर सुद्धा एक मौल्यवान वस्तूच आहे. आपले घर मातीचे असो अथवा सिमेंट कॉन्क्रीटचे, ते आपल्या घामातून साकारले असल्याने आपल्याला प्रिय असते. आपण सुट्टीमध्ये कुठेही जाऊ, वेकेशनसाठी किती छान हॉटेलमध्ये जाऊ, राहू, पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्याला एक समाधान आणि एक वेगळाच आनंद वाटतो. आपल्याला आपले घर खूप प्रिय असते. तर आज जी कविता आपण ऐकणार आहोत त्या कवितेचं नाव आहे घर. तुम्ही तुमचं पुस्तक उघडायचं आहे. घर या कवितेत धुंडीराज जोशी यांना घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून त्या पलीकडेही बरेच काही असल्याचा विचार मांडला आहे. घर एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जिव्हाळा, अनेक भावना निगडीत असतात. हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, आपल्याला समाधान देते. याच घरात आजी, आजोबा या सगळ्यांच्या आठवणी देखील सामावलेल्या असतात. घरासंबंधीचे फार सुंदर विचार या कवितेत मांडले आहेत. तर ऐकूया ही कविता. घर. घर नाही 4 भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. धुंडीराज जोशी. कवितेचं पहिलं कडवं आहे. घर नाही 4 भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. काही कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. भिंती, भिंत म्हणजे तट, वॉल. कृती म्हणजे काम, वर्क. वस्तू म्हणजे थिंग्स. वास्तू म्हणजे इमारत, बिल्डिंग. तर कवी आपल्याला सांगत आहेत की घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंट पासून बनवलेल्या 4 भिंतींनी तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. आता ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्या सर्वांना, घरातील सर्व व्यक्तींना घरीच राहावे लागत होते आणि अजून सुद्धा आपण जास्त वेळ घरीच राहत आहोत. तर तुम्ही एक नजर तुमच्या घरावर फिरवा. तुमच्या घरातल्या भिंती, दरवाजे, खिडक्या या एकदा पहा. तर कवी असे म्हणतो की घर फक्त भिंतींनी नाही बनत, ती एक काय असते, ती एक कृती आहे, देखण्याकृती म्हणजे एक सुंदर कलाकृती आहे. तुम्ही घर नक्कीच तुमचं सजवलं असणार, नुसतं भिंती तर नाही ठेवल्यात तुम्ही, बरोबर? तर घर आपण
सुंदर सजवतो आणि घर फक्त भिंतींनी बनत नाही, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते घर बनलेलं असतं. घर एक फक्त वस्तू नाही, तर ती एक आनंदी वास्तू आहे. एक ठिकाण आहे जिथं आपण आनंदाने राहत असतो. घर घरातल्या माणसांनी बनतं. आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ, बहीण ह्यांनी हे घर बनलेलं असतं. जर हे सर्वच नसतील घरात, तर घराला अर्थ राहणार का? नाही. मग ते फक्त भिंतींनी भरलेलं बनलेलं घर असेल. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. कठीण शब्द आहेत. खोल्या म्हणजे रूम. खोल्या हा शब्द अनेक वचन आहे आणि खोली हा शब्द एक वचन आहे. तर कवी इथे म्हणत आहेत, घरात हव्या भावना ओल्या. तर ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना, लव्हिंग फीलिंग्स. जिव्हाळा म्हणजे आत्मीयता, अटॅचमेंट. पहिली म्हणजे प्रथम, फर्स्ट. आणि शाळा म्हणजे तर तुम्हाला माहितीच असेल, विद्यालय, स्कूल. हव्या म्हणजे पाहिजेत, वॉन्ट. तर कवी इथे आपल्याला सांगत आहेत, घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. तर घरामध्ये राहत असताना फक्त खोल्या नसतात, तर घरामधले लोक असतात. त्यांच्यामधली प्रेमळ भावना असते की ज्या प्रेमाने ते एकमेकांचा सांभाळ करतात, एकमेकांकडे लक्ष देतात, ते एकमेकांची काळजी घेतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे कवींनी, घर शिक्षणाची पहिली शाळा असते. तर घरापासूनच आपण बऱ्याच काही गोष्टी शिकतो. आपल्या घरातूनच आपण कसं बोलायचं, कसं चालायचं आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकता येते. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. तर कवी इथे आपल्याला सांगतात की घर नुसता पसारा नसतो. आता इथं चित्र दिलेलं आहे, तिथे कसा पसारा पडलेला आहे. तर कधी कधी असा पसारा होतो आपल्या घरी, पण घर म्हणजे नुसता पसारा नसतो, तर तो आपल्यासाठी निवारा असा आहे. निवारा म्हणजे आसरा, शेल्टर. आणि घराला असते एक कहाणी, घराला असतो आपला चेहरा. तर घरामध्ये राहत असताना कधी कधी पसारा होत असतो. आपण काय करायचं आहे, घराला साफसूफ करायचं, व्यवस्थित प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवायची, सगळे पुस्तकं लावून ठेवायचे, कपडे लावून ठेवायचे आणि घराला सुंदर बनवायचं. आता तुम्ही मोठे झाले आहात, तुम्ही तुमच्या मम्मीची मदत करायची घराला साफसूफ करण्यामध्ये. तुम्ही मदत करताना तुमच्या मम्मीला मग खूप आनंद होईल. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वतःची अशी एक ओळख असते. तुमच्या नातेवाईकांच्या घरी जात असाल किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी जात असाल, तर प्रत्येकाचं घर हे काही सारखं नसतं. घरातले रंग, घरातले फर्निचर हे सगळं त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे असतं, हो की नाही. त्यांच्या घराकडे पाहून सुद्धा आपण ओळखू शकतो की ही व्यक्ती कशी आहे, तिचा आवडता रंग कुठला आहे, तिला कुठल्या गोष्टी आवडतात. तर म्हणून कवी असं सांगत आहेत की घराला असतो आपला चेहरा. म्हणजे आपण जसं विचार करतो, आपल्याला जे आवडतं तसं त्याप्रमाणे आपण आपलं घर सजवतो. आणि घराला असते कहाणी. तर प्रत्येक घरामध्ये काही ना काही गोड, तिखट, आंबट
असे काही ना काही प्रसंग होतच असतात, हो की नाही? आणि त्या प्रसंगामधूनच एकमेकांमधला जिव्हाळा, प्रेम हे वाढत असतं. थोडंसं त्याच्यामध्ये रुसवा, फुगवा, चिडणे हे असलं तर घरामधल्या लोकांमध्ये प्रेम वाढतं. कठीण शब्द आहेत पसारा. निवारा म्हणजे आसरा, शेल्टर. घर शिकवते पहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. डोंगर म्हणजे माउंटेन, पर्वत. घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. दुःखाचा डोंगर चढायला म्हणजे कधी-कधी आपल्याला दुःख होत असतं, काही दुःखद घटना घडतात, तर ते दुःख आपल्याला डोंगरासारखं वाटतं. त्या डोंगरावर चढून जायला देखील आपल्याला आपलं घर शिकवतं, घरातील लोक शिकवतात की त्या दुःखामधून कसं बाहेर यायचं. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. कठीण शब्द आहेत. सावधान म्हणजे जागृत, टू अलर्ट. समाधान म्हणजे संतुष्ट. भान म्हणजे जाणीव. मूल्ये म्हणजे किंमत, व्हॅल्यू. ज्ञान म्हणजे माहिती, नॉलेज. घराने सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवीन मूल्ये स्वीकारावीत व नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावे. घराने असावे सावधान. सावधान म्हणजे अलर्ट असायला पाहिजे. तर आजच्या काळामध्ये आपण अलर्ट आहोत का आपल्या घरामध्ये? जे करोना व्हायरसमुळे लोक खूप घाबरलेली आहेत, त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला माहीत आहेत का? आपण आपली काळजी कशी घ्यावी हे सगळं काय असायला पाहिजे? आपण ह्याच्याबद्दल जागरूक असायला पाहिजे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ह्याचं ज्ञान असायला पाहिजे की आपल्या बाहेरच्या जगामध्ये काय चाललं आहे, त्याच्यापासून आपण आपल्या घराला कसं सावरायचं, कसं सावधान ठेवायचं. आणि तुमचे आईवडील तुम्हाला शिकवतच असतील की हात धुवा बाहेरून आल्यावर, किंवा घरामध्येच राहा, जेवणाआधी हात धुवा, स्वच्छ राहा आणि इतर काही गोष्टी. आपल्याला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल हे म्हणणं की घरी राहा, सुरक्षित राहा. बऱ्याच वेळा हे तुमच्या कानावर पडत असेल. तर घर हे आपलं सुरक्षित अशी जागा आहे. तर घरामध्ये राहून आपण सुरक्षित देखील राहू शकतो आणि आपण आनंदी सुद्धा राहू शकतो. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. नवीन ज्ञान आपल्याला शिकायला मिळतं, ते आपण काय करायला पाहिजेत? जवळ घेतलं पाहिजे. आताच्या काळामध्ये बघा, आपली शिक्षण पद्धती देखील नवीन झालेली आहे, आपण म्हणूया वेगळी झालेली आहे. तर ती देखील आपण जवळ घेतली पाहिजे आणि सतत शिकत राहिलं पाहिजे. आपण म्हणूयात की आपल्याला स्वतःला आपण अपडेट केलं पाहिजे. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. तर घरात आई अपार कष्ट करत असते. आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगत असते. तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनवते ते अतिशय चविष्ट व रुचकर असते. तर तुम्ही तुमच्या आईला बघितलं असेल किती कष्ट घेत आहे, सगळ्यांसाठी जेवण बनवते, घरामध्ये किती काम करते, है ना? तर तुम्ही तुमच्या मम्मीला मदत करायची आहे. आजी काय करते? सुंदर गोष्ट सांगते आणि त्या गोष्टी खूप आवडतात लहान लेकरांना. आजोबा काय करतात? खूप गप्पा मारतात.
तर अशा प्रकारे कवी धुंडीराज जोशी यांनी घराचे वर्णन केलेलं आहे. तर आपण आपलं घर काय केलं पाहिजे? आपलं घर आपण सुंदर बनवलं पाहिजे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या संगती प्रेमाने राहिलं पाहिजे आणि एक सुखी आनंदी कुटुंब बनवायला पाहिजे. आवडली सर्वांना कविता? बरं, आता तुम्ही क्लासवर्कमध्ये काय लिहायचं आहे? नवीन पानावर घर ही कविता सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायची. त्याच्यानंतर शब्दार्थ जे दिले आहे ते लिहायचे आणि मग स्वाध्यायाकडे वळायचं आहे. प्रश्न 1 आहे, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? माणसाची पहिली शाळा घरातून सुरू होते. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने नवी मूल्ये, नवीन ज्ञान जवळ कराव्यात. आईच्या हातचे जेवण कसे असते? सांगा पाहू. चविष्ट. बरोबर, आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. ही उत्तरं तुम्ही स्वतः लिहायची आहेत. कवितेमध्ये पाहून तुम्ही स्वतः लिहू शकता. प्रश्न 2 आहे तुमच्या पुस्तकामध्ये. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. घर म्हणजे नुसत्या 4 भिंतींनी तयार केलेले वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना हव्यात. घरापासून आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घरात आई अपार कष्ट करते. आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते, तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. हे उत्तर तुम्ही क्लासवर्कमध्ये लिहायचं आहे. प्रश्न 1 देखील क्लासवर्कमध्ये करायचा आहे. प्रश्न 2 देखील क्लासवर्कमध्ये करायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. घर, सदन, वास्तू, निवास. जिव्हाळा, प्रेम. शाळा, विद्यालय. चेहरा, तोंड, वदन. डोंगर, पर्वत. काळ, वेळ. मूल्य, आदर्श. कष्ट, परिश्रम. प्रश्न 4 वचन बदला. घर, घरे. भिंत, भिंती. खोली, खोल्या. ओली, ओल्या. शाळा, शाळा. निवारा, निवारे. कहाणी, कहाण्या. चेहरा, चेहरे. मूल्य, मूल्ये. गोष्ट, गोष्टी. प्रश्न 5 विरुद्धार्थी शब्द लिहा. देखणा, विद्रूप. जिव्हाळा, मत्सर, द्वेष. ज्ञान, अज्ञान. सुंदर, कुरूप. पहिली, शेवटची. प्रश्न 3 आहे, खालील आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते? आता हे देखील तुम्ही स्वतः करू शकता. कवितेमधून पाहून तुम्ही लिहू शकता की घर काय शिकवते, पाहायला, चालायला आणि पुढचं तुम्ही स्वतः करू शकता. प्रश्न 4 काय आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. हे तुम्ही पुस्तकामध्येच करायचं आहे. प्रश्न 3 देखील पुस्तकामध्ये करायचा आहे. शेवटचे अक्षर कुठले आहे ह्याच्यामध्ये? तू. वस्तूमध्ये शेवटचे अक्षर आहे तू. तर कवितेमध्ये तू हा शेवटचा अक्षर असणारा शब्द शोधायचा आहे. तो शब्द आहे वास्तू. खोल्या, यामध्ये शेवटचा अक्षर कुठला आहे? ल्या. आणि कवितेमधलं काय आहे? ओल्या. तर असं तुम्हाला प्रत्येक शब्दाचं शेवटचं अक्षर पाहायचं आहे आणि
तसेच शब्द तुम्ही कवितेतून शोधायचे आहेत. प्रश्न 5 पहा. योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न देखील तुम्ही स्वतः करू शकता. घरात हव्या भावना ओल्या म्हणजे काय? घरातील व्यक्तींनी रडावे नाही. घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. बरोबर. घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी नाही. तर ह्याचं उत्तर काय आहे? आ. तर असंच तुम्हाला बाकीचे पण प्रश्न सोडवायचे आहेत. हे देखील तुम्ही पुस्तकातच करायचं आहे. प्रश्न 6 बघा. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा आणि यादी करा. तर तुमच्या परिसरामधील काही घरांना नावे दिलेली असतील. उदाहरणार्थ आशीर्वाद, वैभव इत्यादी. असेच तुम्ही 5 नावे शोधून काढायची आहेत आणि लिहायची आहेत. हे क्लासवर्कमध्ये करा. प्रश्न 7. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. हे तुम्ही वाचा माझ्याबरोबर. चविष्ट, चव असणारे. विशिष्ट, ठराविक प्रकारचा. भ्रमिष्ट, भ्रम झालेला. गप्पिष्ट, गप्पा मारणारा. कोपिष्ट, रागावलेला. अनिष्ट, योग्य नसलेले. हे तुम्ही क्लासवर्कमध्ये करायचं आहे. प्रश्न 8 आहे. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. हे तुम्ही पुस्तकामध्येच करू शकता. उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. घर नपुसकलिंगी आहे आणि वचन आहे घरे. भिंत स्त्रीलिंगी, भिंती. चेहरा पुल्लिंगी, चेहरे. निवारा पुल्लिंगी, निवारे. आई स्त्रीलिंगी, आया. डोंगर पुल्लिंगी, डोंगर. हवा स्त्रीलिंगी, हवा. आजोबा नपुसकलिंगी, आजोबा. प्रश्न 8 पुस्तकामध्ये करा. प्रश्न 9. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. घर हा आता मुख्य शब्द दिलेला आहे आणि त्या घराला काय काय नावे आहेत किंवा समानार्थी शब्द काय काय आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. घर म्हणजे सदन, धाम, निवास, गृह, आलय, भुवन. ह्याला आपण समानार्थी शब्द बोलू शकतो. सूर्याला काय आहे समानार्थी शब्द किंवा सूर्याला काय काय नावं दिलेले आहेत? सूर्य, आदित्य, दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र, भानू, दिवाकर. या सगळ्या नावांची अर्थ आहेत सूर्य. प्रश्न 10 आहे. खालील शब्द वाचा व लिहा. आधी आपण गुलाबी रंगामध्ये जे दिले आहेत शब्द ते वाचूया. सूर्य, कार्य, पूर्व, सर्व, कर्क. ह्या सर्व शब्दांमध्ये र चा उच्चार आलेला आहे आणि त्याला कसं लिहिलेलं आहे हे लक्षपूर्वक पहा. पुढचे शब्द आहेत त्याच्यामध्ये पण र चा उच्चार आहे आणि ते कशाप्रमाणे लिहिलेले आहेत. चक्र, खग्रास, प्रकाश, तक्रार, आम्र. पुढील शब्द आहेत राष्ट्र, महाराष्ट्र, सौराष्ट्र, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय. पुढचे शब्द आहेत वाऱ्यावर, साऱ्यांचा, कोऱ्या, ताऱ्यांना, चाऱ्याला. तर हे सर्व शब्द तुम्ही रफ नोटबुकमध्ये 5 वेळा लिहायचे आहेत. वस्तू आणि वास्तू या 2 शब्दातील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो, परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खालील दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा व लिहा. उदाहरण आहे वस्तू, जिन्नस किंवा नग. वास्तू म्हणजे घर.
कप, काप. कप म्हणजे चहा पिण्याचं कप, ते एक साधन आहे. आणि काप म्हणजे फळाची फोड. फळं आपण कापतो ना, त्याला फळाची फोड असं म्हणतो, काप. तार, तारा. तार म्हणजे धातूची पातळ गोल तार. आणि तारा म्हणजे आकाशात चमकणारा तारा. खरे म्हणजे सत्य. खारे म्हणजे खारट. गर म्हणजे फळातील मगज. म्हणजे जेव्हा आपण एखादं फळ कापतो, उदाहरणार्थ आंबा कापल्यावर त्याला आपण म्हणू शकतो फळातील गर, जो आपण खातो. गार म्हणजे थंड. घर म्हणजे सदन. घार म्हणजे आकाशात उंच उडणारा पक्षी. 4 हा एक अंक आहे. चारा जनावरांचे अन्न. पर म्हणजे पंख. आणि पार म्हणजे झाडाभोवती दगडांचा बांधलेला ओटा. वर म्हणजे लग्नासाठी उपवर किंवा मुलगा. वार म्हणजे हत्याराचा घाव, प्रहार. कळालं सर्वांना? तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे 6-7 वाक्यात वर्णन करा. तर हा प्रश्न तुम्ही शेवटी करायचा आहे. तुमच्या घराचं चित्र काढायचं आहे, त्याला छानपैकी रंग द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घराबद्दल एक 6-7 ओळी लिहायच्या आहेत. तुम्ही तुमचं घर कसं सजवलं आहे हे तुम्ही लिहू शकता. चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा. चित्र दिलेलं आहे, तिथं तुम्ही शब्द लिहायचा आहे. हे पुस्तकात करा. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. वासरात लंगडी गाय शहाणी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. कळालं सर्वांना? चित्राच्या ठिकाणी तुम्हाला शब्द तिथं लिहायचा आहे. हे पुस्तकात करा. पुढचा प्रश्न आहे, खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा. काय काय चित्र आहेत आता इथे? एक फुलपाखरू आहे, क्रिकेटचा एक सेट आहे, पतंग आहे, निळे आभाळ आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला एक छानशी गोष्ट तयार करायची आहे. हे तुम्ही रफ नोटबुकमध्ये करू शकता. तर क्लासवर्कमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे मी एकदा तुम्हाला सांगते. तुमच्या पुस्तकामधून प्रश्न 1, प्रश्न 2, मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला जे तुम्हाला मी दिलेलं आहे ते करायचं आहे. कविता लिहायची आहे, शब्दार्थ लिहायचे आहेत. प्रश्न 6 देखील तुम्हाला क्लासवर्कमध्ये करायचा आहे. तर सर्व सूचना सर्वांना समजलेल्या आहेत. कविता समजलेली आहे. क्लासवर्कमध्ये जे जे सांगितलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचं आहे. प्रत्येक प्रश्न लिहायचा आहे आणि क्लासवर्क कंप्लीट ठेवा. धन्यवाद मुलांनो. घरी राहा, सुरक्षित राहा.